बाकीचे येतील. तर लोड बॅलेन्सर, ऑटो स्केलिंगची प्रॅक्टिस झाली. लोड बॅलेन्सर आपण स्टार्ट केलेला आहे. आणि लोड बॅलेन्सर म्हणजे आपण काय बघितलं, बोला. लोड बॅलेन्सर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, कशासाठी करतो क्रिएट आपण लोड बॅलेन्सर? ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. एक इन्स्टन्स आहे, एका इन्स्टन्सवर जर जास्त लोड येतोय तर आपण काय करतोय, दुसरा इन्स्टन्स जो क्रिएट होणार तो ऑटो स्केलिंगने क्रिएट होऊ दे, राईट. पण त्याच्यावर ट्रॅफिक जाते का, नाही जात. तर ते ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी आपण काय क्रिएट करणार, लोड बॅलेन्सर. लोड बॅलेन्सरचं काम असेल की अख्खा ट्रॅफिक घेणे आणि ते दोनमध्ये डिवाइड करणे, जेणेकरून एकाच व्यक्तीवर पूर्ण लोड यायला नको. चांगला एक्झाम्पल बघितलं आहे एम्प्लॉईज, राईट. आपण सांगितलेलं आहे, बोललोय त्यावर व्यवस्थित. हा, सो सर्वात पहिले आपण कोणतं क्रिएट केलं आहे लोड बॅलेन्सर? किती टाइप्स आहे यामध्ये? 4 टाइप्स. कोणते कोणते? क्लासिक, ऍप्लिकेशन, नेटवर्क अँड गेटवे. सर्वांची ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुमच्याकडे असले पाहिजे. बेनिफिट्स सर्वांची तुम्हाला माहिती पाहिजे. त्या दोघांमध्ये डिफरन्स माहिती पाहिजे. ओके. क्लासिक लोड बॅलेन्सर डिफरन्सेस माहिती पाहिजे तुम्हाला, की का बरं आपण सेपरेट यूज करणार. क्लिअर? ऍप्लिकेशन वर्सेस नेटवर्क, मी तुम्हाला काल मागे पण बोललेलो की काय करावं लागेल आपल्याला, डिफरन्स ह्याचा लक्षात पाहिजे. तर ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर मध्ये काय डिफरन्स आहे? ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर कोणत्या लेअरवर काम करतं? लेअर 7, HTTP आणि HTTPS. OSI मॉड्यूल ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, राईट. तर त्यामधल्या 7 लेअरवर तो काम करेल. HTTP प्रोटोकॉलवर काम करेल, HTTPS वर काम करेल. अंडरस्टूड? ठीक आहे. देन नेटवर्क लोड बॅलेन्सर. नेटवर्क लोड बॅलेन्सर कशावर काम करतो? TCP UDP वर काम करतो. तर लेअर 4 वर काम करतं हे, कळलं? एका नेटवर्क वर काम करतं. अंडरस्टूड? ओके. देन त्यानंतर गेटवे लोड बॅलेन्सर, कशावर? थर्ड पार्टी जे ऍप्लिकेशन्स आहेत त्यांना मॅनेज करायसाठी, त्यांना लोड बॅलन्स करायसाठी कशाचा यूज करणार? गेटवे लोड बॅलेन्सरचा. यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. when you need to deploy and manage the fleet of third party virtual appliances. ओके. देन त्यानंतर एक बघितलं आपण जो प्रिव्हियस जनरेशन मध्ये आहे, त्यामध्ये कोणता आहे? क्लासिक. क्लासिक लोड बॅलेन्सर आपण क्रिएट पण करून बघितलेलं. त्यासाठी रिक्वायर्ड काय आपलं, आपल्याकडे इन्स्टन्सेस असले पाहिजे मेन म्हणजे क्लासिक लोड बॅलेन्सर साठी. तर इन्स्टन्सेस आपण आता सध्या कोणत्या रिजन मध्ये आहो? मुंबई रिजन मध्ये. तर 2 इन्स्टन्सेस आपण ट्राय केलेले, करून बघितलं का हे क्लासिक लोड बॅलेन्सर? करून बघितलं आहे की नाही सांगा पटकन. लास्ट सेशन मध्ये केलंय आपण, नाही केलं ना? क्या बात. सो 2 इन्स्टन्सेस. आज आपण ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर पण बघून घेऊ, कशा पद्धतीने काम होतं. हा आपल्याला याला टेस्ट करायला जास्त वेळ लागणार नाही, लगेच करू. ओके. सो काय नाव द्यायचं आहे तुम्हाला? सुपरमॅन इन्स्टन्स. क्लिअर? नेक्स्ट OS अप्लायन्स घेतलाय आपण. OS आपल्या Amazon मशीन इमेज, त्यामध्ये एक हे राहिलं तरी पडत नाही. येस, हॅलो. हा सर, स्क्रीनच विजिबल नाही. ओके 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 ओके, गॉट इट. नाव चेक. स्क्रीन विजिबल आहे का? हो, गुड. सो आपला उबंतू आपण टर्मिनल OS घेतली आहे. देन त्यानंतर इथे आपण इन्स्टन्स टाइप सिलेक्ट करतो. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे ना, की विसरलात? ठीक आहे. देन त्यानंतर की पेअर, सिक्युरिटी ग्रुप,
सिलेक्ट एक्झिस्टिंग, MySG, कीपेअर, ह्या टर्म सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती आहे, तर मी थोडं फास्ट काम केलं तरी चालेल ना? ओके. आणि एक कंटेंट आहे, तर मी हाच कंटेंट घेतो. बट यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की HTTP लिहिलेला आहे, अपाचे 2 करावं लागेल आपल्याला. यम आहे, ह्या 3 टर्म्स आपल्याला चेंज करायचे आहे. sudo sudo काय sudo हां आहे का माझ्याकडे? pin आहे. कॉपी पेस्ट. हे एक लाईन काढून क्लिअर आहे. अपडेटला वाय लिहायची गरज नाही. ओके. देन आपण 2 इन्स्टन्सेस क्रिएट करतोय, कारण लोड बॅलन्स करून बघायचं आहे. क्लासिक लोड बॅलन्स, लॉन्च इन्स्टन्स, 2 इन्स्टन्सेस क्रिएट होतात. इन्स्टन्सेस क्रिएट होईल लगेच, सुरू पण झाले. ठीक आहे, इथे इन्स्टन्स 2 देऊ, 1 आणि याला नाव देऊ आपण 2. ओके, गुड. सो नाव कम टू व्हॉट? लोड बॅलेन्सर. इथे कुठला लोड बॅलेन्सर? क्लासिक. क्रिएट करून बघतोय. हा मोस्टली आता यूज होत नाही, आपला ॲप्लिकेशन लोड बॅलेन्सर आणि नेटवर्क लोड बॅलेन्सरच यूज होतो. बट काही अशा कंपनीज वगैरे असेल ज्यांच्या छोट्या छोट्या ॲप्लिकेशन्स आहेत, त्यांच्यामध्ये अजूनही क्लासिक लोड बॅलेन्सर अवेलेबल असणार. क्लासिक लोड बॅलेन्सर डेप्रिकेट होणार होतं, बट त्यांनी अजूनही ठेवलेलं आहे. त्यामुळेच ठेवलं आहे की अजून तो काही कंपनीजमध्ये कुठल्या ना कुठल्या ॲप्लिकेशनसाठी यूज होतोय. क्लिअर? नाही तर इथे मेसेज पण आलेला होता की दिस इज गोइंग टू बी डेप्रिकेटेड. बहुतेक 2024च्या आसपासच होतं ते, बट त्यानंतर त्यांना अजून कंटिन्यू ठेवलेलं आहे. समोर जाऊन जर तुम्हाला क्लासिक लोड बॅलेन्सर इथे दिसला नाही तर शॉपमध्ये येऊ नका. क्लिअर? ओके. सो हाऊ क्लासिक लोड बॅलेन्सर वर्क्स. सो इथे पूर्ण त्याची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डायग्राम वरून पण समजते तुम्हाला. मल्टिपल पोर्ट्सवर तुम्ही क्लासिक लोड बॅलन्स करू शकता. त्यानंतर इंटरनेट फेसिंग लोड बॅलेन्सरचं नाव क्लासिक देऊ आपण. नेटवर्क मॅपिंग वगैरे बाकी सगळं डिफॉल्ट. कुठल्याही सबनेटमध्ये असू दे, कुठल्याही अवेलेबिलिटी झोनमध्ये असू दे, आपले इन्स्टन्सेस तो कॅप्चर करेल. सिक्युरिटी ग्रुप, येण्या जाण्यासाठी त्याला ट्रॅफिक पाहिजे. 80 पोर्ट नंबर अवेलेबल असेल तर तो काम करेल, नाहीतर करणार का नाही. HTTP आपण चेक करणार आहोत तर 80 पोर्ट नंबर वगैरे आपले MySG मध्ये अवेलेबल आहे. क्लिअर? एक पेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप तुम्ही असाइन करू शकता. हिअर यू कॅन सी 80 पोर्ट नंबरवर ट्रॅफिक येणार आणि इन्स्टन्सवर कुठे हिट होईल? तर 80 पोर्ट नंबरवर हिट होईल. क्लिअर आहे? देन हेल्थ चेक कुठे होत आहे बघा, हे आपण दिलेलं आहे index.html. आपली फाईल तिथे क्रिएट होणार आहे, राईट. 80 पोर्ट नंबर थ्रू तो चेक करेल आणि इथे इन्स्टन्सेस आपल्याला द्यावे लागतील. कोणते इन्स्टन्स? जे आता आपल्याकडे क्रिएट झालेले आहेत. बोथ या दोघांमध्ये पण करायचं आहे. दोघांनाही सिलेक्ट केलं, कन्फर्म. देन त्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला इथे काही द्यायचं नाही आहे. टाइम आउट वगैरे हे ठीक आहे, बाय डिफॉल्ट राहिलं काही फरक पडणार नाही. 60 सेकंड केलं तरी काही फरक पडणार नाही तेवढं. ओके. लोड बॅलेन्सर टॅग्स तुम्ही देऊ शकता सेपरेट. कॅपिटल NAME दिलं, MySG वरती नाव दिलंय का पण याला? अच्छा, क्लासिक म्हणून दिले ना. ओके. SG नाही, MyLB लोड बॅलेन्सर. ओके. देन रिव्ह्यू
All good. Create load balance. Okay, so all set आहे. आता इथे लिसनर्स हा एक कन्सेप्ट दिसेल तुम्हाला. लिसनर्स ते रिलेटेड फुल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला हवी. यावर क्वेश्चन्स पण येतात. व्हॉट इज लिसनर्स? तर लिसनर एक असा पोर्ट नंबर, एक असा टर्म्स ज्यावर आपला ट्रॅफिक येणार आहे. ओके, आणि तिथून ट्रॅफिक समोर फॉरवर्ड होईल. अंडरस्टूड? तर इथे काय दिलेलं आहे? क्लासिक लोड बॅलेन्सर लिसनर्स युजेस द प्रोटोकॉल्स अँड पोर्ट्स यू कॉन्फिगर. आपण जे प्रोटोकॉल आणि पोर्ट कॉन्फिगर केले ते यूज होतात टू बोथ चेक फॉर कनेक्शन रिक्वेस्ट अँड फॉरवर्ड रिसिव्ड ट्रॅफिक टू इन्स्टन्स. बघितलंय? एका लाईन मध्ये त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन दिली. आपण पण तेच डिस्कस केलंय, राईट? आपण पण तेच डिस्कस केलंय. तो रिसिव्ह करणार आणि फॉरवर्ड कोणाला करणार? इन्स्टन्स लेवलवर, या पोर्ट नंबरवर. The listener uses its protocol and port to check the connection request. When the traffic is received by the listener, it's forwarded to the register EC2 instances. Same thing दिलेली आहे, using the instance protocol and port. So यामध्ये आपल्याला 80 पोर्ट पाहिजे, 80 पोर्ट आपण अलाउ केलं. सिंपल. नेटवर्क मॅपिंग मध्ये बघा, नेटवर्क मॅपिंग मध्ये एक कम्प्लीट नेटवर्क जो आहे आपला, तो नेटवर्क डिटेल इथे दिलेली आहे. आणि अवेलेबिलिटी झोन्स, कुठल्याही अवेलेबिलिटी झोन मध्ये जर इन्स्टन्स असेल तर तो आपण कॅप्चर करू शकलो पाहिजे. तो तिन्ही अवेलेबिलिटी झोन आपण इथे मेन्शन केलेले आहे. नेक्स्ट, नेटवर्क म्हणजेच VPC. आपण याच्या नंतरचा टॉपिक तोच घेणार आहोत. आधी लोड बॅलन्सर कंप्लीट करू. सिक्युरिटी ग्रुप कोणते असाइन्ड आहे ते तुम्ही बघू शकता. हेल्थ चेक, हेल्थ चेक मध्ये हेल्थ चेकची सेटिंग आपण इथे करू शकतो की तो चेक करणार. आपला इन्स्टन्स आहे, इन्स्टन्स 80 पोर्ट वर काम करतोय, index.html आहे त्यामध्ये ऑलरेडी, बट ती प्रॉपर रनिंग आहे की नाही. जर प्रॉपर रनिंग असेल तर हा ट्रॅफिक तिथे पाठवणार, अदरवाइज पाठवणार नाही. करेक्ट? तर यामध्ये तो कितीदा चेक करणार, थोडंसं लक्ष द्या. इथे काय करणार आहे, तो इन्स्टन्स कडे जाणार, इन्स्टन्स वर 80 पोर्ट नंबर एक्सेसिबल आहे की नाही हे चेक करणार. index.html एक्सेसिबल आहे की नाही हे चेक करणार. कळलं? जर असेल अवेलेबल तर तू तिथे रिक्वेस्ट पाठवणार, अदरवाइज पाठवणार नाही. बट आता हा तू चेक करतोय ना, तर चेक करण्याचे टर्म्स आपण इथे डिफाईन करू शकतो. जर आपल्याला index.html एक्सेसिबल आहे तर त्याला आपण हेल्दी डिक्लेअर करणार. जर तो एक्सेसिबल नाही आहे, पोर्ट अवेलेबल नाही आहे, तर आपण त्याला अनहेल्दी डिक्लेअर करणार. अंडरस्टूड? हा, तर तेच आपण इथे सेट करू शकतो. एडिटवर जाऊन कोणता प्रोटोकॉल चेक करायचा आहे, कुठे करायचा आहे, आणि ऍडव्हान्स हेल्थ चेकिंग इथे आपण रिस्पॉन्स टाइम, इंटरवल, तर हे जे ऑप्शन्स आहेत हे आहे आपला टाइम ड्युरेशन आपण सेट करणे. आपण कुठेतरी काहीतरी चेक करतो. लेट्स कन्सिडर कर आपण कुणाच्या तरी घरी जातो. जर घराला लॉक दिसला तर आपण तिथूनच रिटर्न येणार, एंट्री होईल का आपली? नाही. बट आपण असं कितीदा चेक करणार, दिवसभरामध्ये कितीदा जाणार. करेक्ट? तर तो टाइम ड्युरेशन आपण सेट करणार. होऊ शकते तुम्ही 2दा गेले, तुम्हाला लॉक दिसतोय, त्यानंतर तुम्ही जाणार का? नाही, अनहेल्दी, जायचंच नाही मला आता. बरोबर? नेक्स्ट, बट हा, आता 2दा तुम्ही चालले, बट किती टाइम ड्युरेशन मी चालले? अर्ध्या तासाने चालले की 15 मिनिटांनी चालले बघायला आला की नाही. करेक्ट? हा, तर तो इंटरव्हल वगैरे इथे देणार आपण. रिस्पॉन्स टाइम 2 सेकंड्स, 2 सेकंड्स मध्ये रिस्पॉन्स मिळेल तिथून हेल्थ चेकचा. नेक्स्ट, इंटरव्हल 15 मिनिटांनी जायचं आहे तुम्हाला, 10 मिनिटांनी जायचं आहे की 5 सेकंडनी जायचं. तर हा 5 सेकंड 2दा जाणार, पण किती? 5 वेळा, 5 सेकंड नंतर. अनहेल्दी. आता 2दा जर त्याला हर 5 सेकंड तो तिथे जाऊन चेक करणार, हर 5 सेकंड. बट जर का 2दा त्याला ते लॉकच दिसतंय तर त्याला तो डिक्लेअर करून देईल, अनहेल्दी, मला जायचं नाहीये. हेल्दी थ्रेशोल्ड, हेल्दी थ्रेशोल्ड मीन्स व्हॉट? हा, जर ठीक आहे लॉक नाहीये आपण जाऊ शकतो, तर तो असं रेग्युलर चेक करत राहील हेल्दी आहे की नाहीये, हेल्दी आहे की नाहीये. तर जेव्हा तो चेक करणार आणि हेल्दी थ्रेशोल्ड त्याला 10 वेळा मिळेल तर तो प्रॉपर त्याला हेल्दी डिक्लेअर करेल. कळलं?
जनरल कन्सेप्ट समजला? काही कन्फ्युजन आहे? नाही. गुड. सो इथे आपण चेंजेस करू शकतो, बट आपल्याकडे इनफ आहे, हे आपण एवढेच ठेवतोय. क्लिअर? आणखी काय इन्फॉर्मेशन? टार्गेट इन्स्टन्सेस कुठे ट्रान्सफर करणार आहेत आपण? 2 इन्स्टन्स सिलेक्ट केलेले, तर दोन्ही इथे दिसत आहेत. गुड. इन सर्व्हिस म्हणजेच अटॅच केलेले आपण क्लासिक लोड बॅलन्सरला. त्याची इन्फॉर्मेशन इथे पूर्ण दिसेल. इन सर्व्हिस मॉनिटरिंग, येस यू कॅन मॉनिटर इट. इथे तुम्हाला ऑप्शन्स असतो मॉनिटरचा, की काय आहे त्याचं, ट्रॅफिक कसं आहे, लिसनर्स कसे आहे, हेल्दी आहेत की नाही, अनहेल्दी आहेत. क्लिअर आहे? इथे टाइम ड्युरेशन तुम्ही लावू शकता. लोकल टाइम झोन, UTC टाइम झोन. आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट UTC टाइम झोन, राईट? नेक्स्ट 1 वीक, 1 डे, 3 वीक्स, 1 आवर, हर नुसार इथे लावू शकता. रिफ्रेशची बटन आहे, ते तुम्ही रिफ्रेश करून चेक करू शकता. आणि याला आणखी चांगलं बघायचं असेल तर आपण काय करू शकतो? क्लाउड वॉचमध्ये बघू शकतो. क्लिअर? तर हे कन्सेप्ट तुमचे क्रिएट होईल. ॲट्रिब्यूट्स, ट्रॅफिक कॉन्फिगरेशन, इथे जे काही आपण केलेलं आहे क्रॉस झोन लोड बॅलन्सिंग, येस आपण इनेबल ठेवलेलं आहे. मॉनिटरिंग ऑफ ठेवलेलं आहे सध्याच्या कंडिशनला. देन टॅग्स आपण जे दिलेले असणार आहे ते इथे अवेलेबल असेल. अंडरस्टूड? आता जेव्हा क्लासिक लोड बॅलन्सर क्रिएट होतो, एक लोड बॅलन्सर जेव्हा क्रिएट होतो, यामध्ये तुम्हाला मिळेल त्याचं DNS. काय मिळेल? DNS मीन्स काय करतं? DNS काय करतं? आठवा. DNS मधला टर्म्स आहे. DNS काय आहे? आठवा. DNS काय करतं? तर तुमचं रिझोल्युशन करतं. एक डोमेन नेम टू IP ॲड्रेसेस आणि IP ॲड्रेसेस टू डोमेन नेम रिझॉल्व करायचं काम करतं. तर इथे आपल्याला डोमेन नेम मिळतं, DNS नेम मिळतं. हे काय करणार आहे? बॅकग्राऊंड मध्ये काय काम करणार आहे? हे 2 इन्स्टन्सेस आहे आपले, 2 इन्स्टन्सचे IP रिझॉल्व करणार. कळलं? इथून रिक्वेस्ट कुठे जाणार? त्या इन्स्टन्सेसवर जाणार. कळलं? हा. तर हे नाव तुम्हाला एवढं DNSचं घ्यायचं आहे आणि इकडे चेक करायचं आहे. तर रिक्वेस्ट कुठे जायला पाहिजे? आपल्या इन्स्टन्सेसवर. सी आता IP 1220 दिसत आहे, याला रिफ्रेश करून बघू. दुसऱ्या इन्स्टन्सवर चाललाय, तो दोन्ही इन्स्टन्सवर आता ट्रॅफिक फॉरवर्ड होत आहे. आणि हा जो फॉरवर्डिंगचा प्रोसेस असतो हा राऊंड रॉबिन फॉरवर्ड असतो. राऊंड रॉबिन फॉर्मॅट एक ऍक्सेस करण्याचा एक फॉर्मॅट आहे. ठीक आहे? नेटवर्क पास करायचा एक फॉर्मॅट आहे राऊंड रॉबिन. 1 2 3 असाच काउंट चालणार. जसं आता 2 इन्स्टन्सेस आहे, पहिली रिक्वेस्ट याच्यावर जाणार, दुसरी रिक्वेस्ट दुसऱ्यावर जाणार, आणि ह्या प्रोसेस कंटिन्यू चालू राहील. पहिली, दुसरी, तिसरी कुणावर येईल? फर्स्टवर, फोर्थ वाली. हा, तर हा कंटिन्यू चालू राहील. सो याला मी जेव्हा पण रिफ्रेश करेल IP चेंज होईल. सी 1 2 1 2 दिसतंय ना? म्हणजे आता क्लासिक लोड बॅलन्सर प्रॉपर काम करतो. पण इथे काय एक टर्म आहे की आपल्याला इन्स्टन्सेस रजिस्टर करावे लागतात आधी, ज्यांच्यावर ट्रॅफिक पास करायची. दोन्ही रजिस्टर केले ना आपण इन्स्टन्सेस. तर आता आपण बघू ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर ऑनलाईन. आय होप की स्क्रीन व्यवस्थित दिसतीये आणि साऊंड माझं व्यवस्थित आहे. ओके, गुड. सो लेट्स मूव टुवर्ड दी लोड बॅलन्स. सर्वात आधी क्लासिक वाला डिलीट करून टाकू आपण. हा, इथे पण ऑप्शन्स बघू आपण. क्लासिक लोड बॅलन्सर ऑप्शन्स मध्ये काय काय? ऍक्शन्स मध्ये एडिट सबनेट्स. एडिट सबनेट मीन्स अवेलेबल झोन्स. 3 सिलेक्ट केले ना, तर तुम्हाला एखादा काढून टाकायचं असेल तर तिथे एडिट करू शकतो. मॅनेज इन्स्टन्सेस आपण 2 ऍड केले, तुम्हाला तिसरा ऍड करायचा आहे, चौथा ऍड करायचा आहे, तुम्ही यू कॅन मॅनेज इट हिअर. क्लिअर? एडिट हेल्थ चेक सेटिंग. हेल्थ चेक सेटिंग मीन्स जे आपण इकडे केलं आहे हेल्थ चेक, ते इथून पण करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं index.html कुठल्या दुसऱ्याच लोकेशनवर आहे, तो पाथ चेंज करून टाकू. क्लिअर? मॅनेज लिसनर स्पोर्ट्स. आपण बघितले लिसनर स्पोर्ट्स. सी, आपल्याला आणखी एखादा लिसनर ऍड करायचा असेल 8080 443 HTTPS वगैरे, तर ते ऍड करू शकतो.
क्लिअर आहे? गुड. सिक्युरिटी ग्रुप्स सांगायची गरज आहे? गुड. लोड बॅलेन्सर ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स मीन्स मेटा डेटा. हा इकडे जो दिलेला ऍट्रिब्यूट्स की काय कॉन्फिगरेशन करायचं आहे हे दिसतंय इथे. कनेक्शन आयडल, टाइम आउट, 60, पॅकेज हँडलिंग, अवेलेबिलिटी झोन, मॉनिटरिंग, ह्या टर्म्स इथून पण मॅनेज करता येईल. क्लिअर? याला स्टॉप केलं तर मॅनेज टॅक्स पण करता येईल. पण आता आपल्याला याला डिलीट करून टाकायचं आणि चेक करून तर करायचं कन्फर्म. काय करणार आपण? ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर चेक करणार. आता ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर थोडासा ऍडव्हान्स यापेक्षा ऍडव्हान्स. इथे काय केलं आपण? क्लासिक लोड बॅलन्सर मध्ये रिक्वेस्ट इंटरनेट वरून आली, लोड बॅलन्सरने कॅप्चर केलं आणि ते कुठे फॉरवर्ड केलं? VM1, VM आणि VM2 ला. तर हा जो ऍक्च्युअली काम केला हा कोणता आहे लोड बॅलन्सर? क्लासिक लोड बॅलन्सर. क्लासिक LB. ओके. सिम्पली दोन इन्स्टन्सेस आपण रजिस्टर करून टाकले. बट ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर थोडा डिफरंट आहे. कसा? तर डायग्रामॅटिकली पण बघू आणि सोबत इकडे पण बघू. क्रिएट ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. क्रिएटची बटन दिसेल इथे. क्रिएट. नाव देऊ माय ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर ALB. इन्स्टन्स स्पेस इंटरनेट फेसिंग. येस, इंटरनेट वरून पाहिजे आपल्याला, इंटरनेट नाही पाहिजे. ठीक आहे. लोड बॅलन्सर IP ऍड्रेस काय? ड्युअल स्टॅक मीन्स V4 and V6 both. Dual stack without IP public 4 means include the public IP 6 only and private IP address V4. कळलं? तर हे कन्सेप्ट समजला. फक्त V4 सोबत जायचं असेल तर यू कॅन दिस वन गो विथ दिस. डुअल स्टॅक दोन्ही सोबत जायचं असेल V6 V4 सो गो विथ दिस. बट तुम्हाला V6 इम्पॉर्टंट आहे आणि प्रायव्हेट IP V4 बाकी पाहिजे असेल तर त्याच सोबत जाऊ शकतो. कळलं? ओके. सो आपण एकच जाऊ. आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे. नेटवर्क मॅपिंग सेम अगेन नेटवर्क मॅपिंग आले इथे. अगेन इथे हे चेक करा. क्लिअर? हे तर अजून आपल्याला तेच करायचं आहे. सिक्युरिटी ग्रुप दिलाय आपण. लिस्नर्स इथे सुद्धा सेम लिस्नर आहे HTTP 80. कळलं? आता फॉरवर्ड टू काय दिलेलं आहे? टार्गेट ग्रुप दिलेला आहे. फॉरवर्ड रिडायरेक्ट टू URL और रिटर्न फिक्स रिस्पॉन्सेस. आता फॉरवर्ड टू टार्गेट ग्रुप सोबतच जायचं असतं आपल्याला. कळलं? आता सर हे टार्गेट ग्रुप काय आहे? आम्हाला तर माहिती नाही, सांगा जरा. आता हे टार्गेट ग्रुप म्हणजेच कन्सेप्च्युअली कसं समजायचं? डायग्राम वर येऊ आपण. सेम डायग्राम मी कॉपी करतो. पूर्ण कॉपी हो ना. तर सेम कंटेंट मी कॉपी केलाय. ओके, विजिबल आहे? आता हा क्लासिक लोड बॅलन्सरच्या जागेवर काय राहणार आपला? ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. क्लिअर? बट आता इथे एक टर्म देत आहे टार्गेट ग्रुप. तो काय असतो? तर सिम्पली एक एम्प्लॉयमेंट वाला कन्सेप्ट लक्षात घ्या, ऑर्गनायझेशन वाला कन्सेप्ट लक्षात घ्या. ऑर्गनायझेशन मध्ये मेन पोझिशन कोणाची असते? CEO. त्याच्यानंतर काय असते? मॅनेजर पासून घेऊ आपण. लेट्स कन्सिडर करा मॅनेजर आहे. मॅनेजर एकटा काम करतो? नाही. मॅनेजरच्या हाताखाली कोण काम करतं? सुपरवायझर और टीम लीडर म्हणतो आपण. कळलं? टीम लीडरच्या हाताखाली कोण असतं? एम्प्लॉईज असतात. करेक्ट? तर इथे टीम लीडर म्हणजेच आपलं टार्गेट. कळलं?
आता इथे मॅनेजर कोण असेल, हा कन्सेप्ट जर इथे अप्लाय केला आपल्या टर्म्स मध्ये, तर इथे मॅनेजर कोण असेल, ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. गुड. ती टार्गेट ग्रुप क्रिएट केलाय का आपण, टीम लीडर आहे का, नाही, तर टीम लीडर इथे काम करेल. तर एक टर्म इथे येईल अगेन, लीडर. कळलं, आलाय, टीम लीडर. आता हा टीम लीडर कडे एकच एम्प्लॉय असेल का, नाही, टीम लीडर कडे मल्टिपल एम्प्लॉईज असणार. राईट, यू आर गेटिंग माय पॉइंट्स. गुड. VM1, VM2, ओके, आणि VM3. राईट. तर या टर्मची आपल्याला गरज नाही आहे. ओके, आणि एंड देन मूव इट टू सेंटर. मूव इट टू सेंटर. नाउ यू गॉट इट माय पॉइंट्स. काम कसं होणार आहे, टीम लीडर कोणता आहे इथे आपला, टार्गेट ग्रुप. ऍज अ कसं काम करणार आहे तो, ऍज अ टीम लीडर काम करणार आहे. अंडरस्टूड. सो सिंपल. ऍप्लिकेशन लोड बॅलेन्सर, देन टार्गेट ग्रुप, आणि टार्गेट ग्रुप करे असेल आपले व्हर्च्युअल मशीन्स. पण क्लासिक लोड बॅलेन्सर मध्ये कसं व्हायचं, डायरेक्ट अटॅच व्हायचे. कन्सेप्ट समजला, काही कन्फ्युजन आहे का, इझी आहे. गुड. तर आता हाच टार्गेट ग्रुप आपल्याला क्रिएट करायचा. तर कसं करायचं, सो टार्गेट ग्रुप फॉरवर्ड टू टार्गेट ग्रुप क्रिएटेड आहे का आपल्याकडे, नाही. तर क्रिएट करायसाठी काय करणार, सेपरेट ऑप्शन आहे इथे टार्गेट ग्रुप्स, और इथे पण बटन दिलेली आहे टार्गेट ग्रुप्स. सी, एक तर ही बटन यूज करा, अदरवाइज इकडे टार्गेट ग्रुप वर क्लिक करून आपण क्रिएट करू शकतो. समजत आहे ना, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय. ओके, गुड. सो एकदम प्रॉपर सांगतोय आपण, प्रॉपर लक्ष द्या, व्यवस्थित होऊन जाईल सगळ्या गोष्टी. सो नाव क्रिएट टार्गेट ग्रुप. आता टार्गेट ग्रुप मध्ये काय करायचं तुम्हाला, ALB, NLB और आपल्याला टार्गेट ग्रुप मध्ये इन्स्टन्सेस ऍड करायचे आहे की काही IP ऍड्रेसेस ऍड करायचे आहे, लॅम्बडा फंक्शन्स ऍड करायचे आहे, किंवा ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर ऍड करायचं. इथे ऑप्शन काय दिलेला आहे, ते कधी करतो, सुटेबल फॉर नेटवर्क लोड बॅलन्सर साठी. बट नेटवर्क लोड बॅलन्सर रन करतोय का आपण, नाही. इन्स्टन्सेस कोणासाठी सुटेबल आहे, सगळ्यांसाठी. तर आपल्याला इन्स्टन्सेस वर ट्रॅफिक मॅनेज करायचं आहे ना. तर टार्गेट ग्रुप मध्ये आता आपल्याला इन्स्टन्सेस ऍड करायचे आहे. म्हणजेच हा डायग्राम लक्षात घ्या, टार्गेट ग्रुप क्रिएट करतो, यांच्यामध्ये हे 3 इन्स्टन्सेस द्यावे लागतील. करेक्ट ना. तर आपल्याकडे 2 इन्स्टन्सेस आहेत, आपण 2 देऊ, काय प्रॉब्लेम होणार नाही. ओके, सो लेट्स डू इट. इन्स्टन्सेस, टार्गेट ग्रुपचं नाव देऊ, माय ALB टार्गेट. क्लिअर आहे. ओके, प्रोटोकॉल कोणता ठेवायचा आहे, 80 वर काम करतोय आपण, 80 ठेवू. तुम्हाला जर समोर जाऊन कुठले दुसरे पोर्ट्स करायचे असेल यूज तर करू शकता, आणि दुसरे ऍप्लिकेशन्स पण यूज करू शकता. बट फॉर नाउ वी आर टेस्टिंग विथ अपाचे 2 HTTP. IP वर्जन हे सांगायची गरज आहे आता. IP वर्जन V4, VPC हा नेटवर्क आहे. प्रोटोकॉल HTTP1. ठीक आहे, बेसिक आहे हे प्रोटोकॉल. HTTP1 आणि HTTP2 काय डिफरन्स आहे, लिहा तुमच्या याच्यात. डिफरन्स काय असला पाहिजे या दोघांमध्ये ते लक्षात ठेवायचं. आता हेल्थ चेक कुठे करायची आहे, मी जे तुम्हाला पॉइंट सांगतो ना ते खरंच तुम्ही लक्षात ठेवत चला, करत चला ते एक्सप्लोर. छोटे छोटे पॉइंट्स असतात, जर आपल्याला माहिती असले तर खूप छान. क्लिअर आहे.
ओके. हा, हेल्थ चेक कुठे होणार आहे आपलं? HTTP मध्ये आणि स्लॅश मीन्स रूट. आता हे जे आहे ना, हे ऑप्शन्स आपल्याला बघावं लागेल की हेल्थ चेक आपण स्लॅश मध्ये करतोय तर कसं का बरं स्लॅश होईल इथे. काय होतं इन शॉर्ट, आपली ऍप्लिकेशन कुठे आहे? आपली ऍप्लिकेशन कुठे चालू आहे? कोणत्या पाथवर आहे? हा तर कोणता पाथ काय सांगा? अरे पाथ काय पूर्ण? हा, स्लॅश वॅर स्लॅश www स्लॅश html स्लॅश इंडेक्स डॉट html हा असतो पाथ, बरोबर. तर सिस्टम काय करतो, बाय डिफॉल्ट या पाथला स्लॅश कन्सिडर करतो. बाय डिफॉल्ट या पाथला काय करतो, स्लॅश. कसं करतो, तर तो काय करणार, पूर्ण लिनक्स मशीन मध्ये index.html सर्च करणार. कळलं? बाय डिफॉल्ट कोणता पाथ घेतो तो, तर वॅर www html याला. कोणत्या पाथला कन्सिडर करणार? वॅर www html पर्यंत. इथेच लिहितो मी. हा, तर तो स्लॅश मीन्स काय करणार, स्लॅश मीन्स तो कन्सिडर करणार स्लॅश वॅर स्लॅश www स्लॅश html. म्हणजेच आपला पाथ कोणता चेक करेल तो डायरेक्ट index.html चेक करेल. कळलं? बाय डिफॉल्ट मध्ये हा चेक केला म्हणजे तो डायरेक्ट चेक काय करतोय, index.html. आणि स्लॅश मध्ये कोणता पाथ आला, स्लॅश बार स्लॅश www स्लॅश html हा पाथ आला. कळलं? ओके. बट जर का आता तुम्हाला लेट्स कन्सिडर करा HTML च्या आतमध्ये एखादा फोल्डर आहे. HTML च्या आतमध्ये एखादा फोल्डर आहे. आता ते कसं करणार, स्लॅश वॅर स्लॅश www स्लॅश html स्लॅश लेट्स कन्सिडर करा होम आणि यामध्ये index.html आहे. आता आपल्याला पाथ काय द्यावा लागेल, आता बाय डिफॉल्ट पाथ काय असेल, स्लॅश म्हणजे ऍक्च्युली बाय डिफॉल्ट पाथ कोणता आहे? नाही कळलं तुम्हाला? ठीक आहे, बघा मी इथे परत लिहून ठेवतो. याचा पहिले हे लिहू, स्लॅश वॅर स्लॅश html डिफॉल्ट लिहितो याला, डिफॉल्ट पाथ फॉर स्लॅश इज स्लॅश वॅर स्लॅश www स्लॅश html. करेक्ट? हा पाथ असेल. आणि जेव्हा आपण स्लॅश तिथे देणार, ओके. आता टेक्स्ट बॉक्स आपला मोठा झालाय, तो काही इश्यू होणार नाही. तर बाय डिफॉल्ट मध्ये स्लॅश साठी कोणता पाथ झाला, वॅर www html index.html. आता जर आपल्याला इकडे आपली ऍप्लिकेशन होम मध्ये आहे तर कसं करणार, त्याला index.html मिळणार का? पाथ कुठे पाहिजे त्याचा index.html चा? पहिले हा कन्सेप्ट समजा, सर्वात आधी हा कन्सेप्ट समजून घ्या. यामध्ये हे जर तुम्हाला समजलं तर बाकी सगळं इझी आहे. बाय डिफॉल्ट पाथ कोणता आहे हे सांगा. बाय डिफॉल्ट पाथ काय, index.html चा हा पूर्ण पाथ. जर मी स्लॅश यूज केला तर, कळलं? बट हे इथे मॅच होत आहे का, हे इथे मॅच होत आहे का, नाही. देन आता आपल्याला काय करावं लागेल, बाय डिफॉल्ट तर index.html सर्च करणार, कुठे करणार, html पर्यंत. HTML च्या आतमध्ये index.html असायला पाहिजे. बट इथे आपण काय केलंय, HTML च्या आतमध्ये होम नावाचं डायरेक्टरी लिहिलेलं आहे. देन याला सांगावं लागेल की बाबा HTML पर्यंत तू जातोय, त्याच्या समोर अजून काय राहणार,
हा, तर आता तुम्हाला लक्षात आलं. तर आता आपला जो पाथ आपण सेट करू शकतो तो कोणता सेट करणार, त्याला सांगणार बाय डिफॉल्ट तू ठीक आहे स्लॅश म्हणजेच HTML पर्यंत, HTML मधली index.html बाय डिफॉल्ट वाली दिस वन. क्लिअर. बट आता आपल्याकडे एक डायरेक्टरी एक्स्ट्रा आहे, त्याला सांगावं लागेल सिस्टमला की स्लॅश मध्ये हा तर तू बाय डिफॉल्ट इथपर्यंत जातो HTML पर्यंत index.html चेक करण्यासाठी, बट तिथे गेल्यानंतर सुद्धा स्लॅश होम मध्ये जा. काय कर, होम मध्ये जा, तेव्हा तुला index.html मिळणार. कळलं. आता याचा पाथ काय झाला, आता हा चेक काय करणार, स्लॅश होम जर आपण इथे पाथ दिलाय तर तो चेक काय करणार, वॅर www html आणि होम इथपर्यंत जाणार आणि होमच्या आतमध्ये त्याला index.html मिळून जाईल. कळलं. इझी आहे की कठीण आहे? इझी आहे, फक्त लक्ष द्या कशाला, स्लॅशला तो काय डिफॉल्ट करेल HTML पर्यंत जाणार आणि index.html सर्च करणार. बट जेव्हा इथे एक्स्ट्रा डायरेक्टरी आली तर त्याला सांगण्यासाठी काय करावं लागेल, स्लॅश होम हे लिहावं लागेल की तुम्ही काय करताय HTML पर्यंत जाताय, बट त्याच्या आतमध्ये अगेन होमला पण चेक करा, होम मधला index.html आहे तो चेक करा. नाव क्लिअर. ओके गुड. तर यांनी काय होईल, तुम्ही एक साथ दोन ऍप्लिकेशन रन करू शकता. एक कुठे राहणार, HTML मध्ये index.html आणि HTML च्या आतमध्ये होम डायरेक्टरी आहे, होम डायरेक्टरीच्या आतमध्ये अगेन दुसरा index.html. कळलं. दुसरा index.html होम डायरेक्टरीच्या आतमध्ये. तुम्हाला एक टास्क आहे, लिनक्स मशीन किंवा कुठली Amazon मशीन असो, एक मशीन क्रिएट करा आणि त्यामध्ये 2-3 ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. कळलं का. एक आलं पाहिजे अपाचे 2, दुसरं आलं पाहिजे Nginx, तिसरं तुम्ही टॉमकॅट पण ट्राय करू शकता एकाच इन्स्टन्स मध्ये. Nginx, अपाचे 2, टॉमकॅट. ऑनलाईन तुम्ही नोट करतायत ना, नोट करा आणि हे काम करून बघा. तर तुम्हाला तिथे अशा पद्धतीनेच काम करावं लागेल. कसं, एक फाईल इथे द्यावी लागेल, दुसरी फाईल इकडे द्यावी लागेल. अंडरस्टूड. तुम्ही ट्राय करा, जर जे काही तुम्ही एक्सप्लोर करणार ते खूप छान राहणार. क्लिअर. तर इथे हाच पाथ देतोय आपण. आपली index.html बाय डिफॉल्ट कुठे चेक होणार, बाय डिफॉल्ट आता कुठे चेक होणार, स्लॅश मीन्स वॅर www html तिथली index.html. बट जर का आता त्यामध्ये HTML मध्ये होम असेल आणि होम मध्ये index.html असेल तर, आणि यालाच म्हटलं जाते पाथ बेस राउटिंग. काय म्हटलं जाते, पाथ बेस राउटिंग. समजलं, इझिली समजलं तुम्हाला, क्या बात आहे. आणि त्यामध्येच आणखी तुम्हाला सांगतो, लेट्स कन्सिडर येस फ्लिपकार्ट. काय प्रॉब्लेम नाही, फ्लिपकार्ट Amazon कुठेही घेऊ शकतात. आता इथे मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत, मिनिट्स, मोबाईल्स, फॅशन्स, इलेक्ट्रॉनिक्स हे दिसतात. जेव्हा तुम्ही मोबाईल्सवर क्लिक करता इथे चेक करा, एक मिनिट रिटर्न. हा, हे काय दिलेलं आहे, हा ऑफिशियल डोमेन. क्लिअर. देन मी मोबाईलला चेक केल्यानंतर तिथे चेंजेस काय होतात ते बघा. स्लॅश आलं, स्लॅश आल्यानंतर एक डायरेक्टरी आली आहे आणि त्याच्या आतमध्ये index.html असेल, तो index.html आता रन होतोय. क्लिअर. समजलं. तर दिस इज नथिंग बट अ पाथ बेस राउटिंग, की स्लॅशच्या आतमध्ये दुसरी डायरेक्टरी आणि दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये आपला दुसरा पाथ. क्लिअर आहे. ओके गुड. सो स्लॅश देतो, index.html सर्च होईल. अदरवाइज तुम्ही इथे डायरेक्ट index.html लिहिलं तरी चालेल, तो ते पण तेच चेक करणार आहे, तरी पण तेच चेक करणार आहे. सो गुड. नेक्स्ट ऍडव्हान्स हेल्थ चेक. यू ऑलरेडी नो, आपण आताच डिस्कस केलं आहे. तर हे बेसिक तेच ठेवायचं आहे, आपल्याला चेंज करायचं नाहीये. टार्गेट ऑप्टिमायझर ऑप्शनल आहे, टार्गेट कंट्रोल पोर्ट
अच्छा ठीक आहे, इथे पोर्ट नंबर 80 देऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम होणार नाही. ॲट्रिब्यूट्स टॅग्स, त्यानंतर नेक्स्ट अवेलेबल इन्स्टन्सेस. आता काय दिलेलं आहे इथे, अवेलेबल इन्स्टन्सेस. तर येस दोन्ही करायचे आहे ना आपल्याला. कुठे रजिस्टर होत आहे, टार्गेट ग्रुप मध्ये. इन्क्लूड ऍज पेंडिंग करायचं. कोणत्या पोर्टवर होत आहे, 80 पोर्ट नंबरवर. इन्क्लूड ऍज पेंडिंग. आता हे जाणार चेक करायला. आता हे काय जाणार चेक करायला की इंडेक्स डॉट एचटीएमएल एक्सेसिबल आहे की नाही. काय म्हटलं तर त्याला एक्सेसिबल आहे की नाही आहे, तो घरी अवेलेबल आहे की नाही आहे. काय आहे हे टर्म, चेक. कोणतं चेक, हेल्थ चेक. हेल्थ चेक. ओके. देन नेक्स्ट झालं, रिव्ह्यू करायचं आहे आणि क्रिएट टार्गेट ग्रुप. टार्गेट ग्रुप क्रिएट झाल्यानंतर इथे इन्फॉर्मेशन दिसते प्रॉपर. 2 टार्गेट्स आहेत, दोन्ही इन्स्टन्स आहे आपले. हेल्दी अजून डिक्लेअर केलंय का, नाही. अनहेल्दी डिक्लेअर केलाय का, नाही, कारण तो चेक करतोय. तो चेक करतोय. अनयुज्ड मध्ये आहेत, तर याला आता रजिस्टर टार्गेट ग्रुप दिसतोय इथे. काय करणार, रजिस्टर टार्गेट ग्रुप. कोणाला रजिस्टर करायचं आहे, हा कोणाला रजिस्टर होईल टार्गेट ग्रुप, अप्लिकेशन लोड बॅलन्सर. हा टीम लीडर आहे. टीम लीडर कोणाच्या हाताखाली काम करणार, अप्लिकेशन लोड बॅलन्सर मॅनेजरच्या हाताखाली. तर हा जर रजिस्टर करायचा आहे तर आता कुणाला हा रजिस्टर द्यावा लागेल, अप्लिकेशन लोड बॅलन्सरला द्यावा लागेल. कळलं. अदरवाईज आपल्याकडे इथे ऑप्शन आहे, आपण लोड बॅलन्सर क्रिएट करतोय, अप्लिकेशन लोड बॅलन्सर. टार्गेट ग्रुप आपला क्रिएट झालाय, तर इथे आता आपण करू शकतो अटॅच याला. टार्गेट ग्रुप क्रिएट झाला ना आपला. एक तर इथे बटन आहे रजिस्टर वाली, तिथून करा. अरे अदरवाईज जेव्हा अप्लिकेशन लोड बॅलन्सर आपण क्रिएट करतोय तेव्हा इथे रिफ्रेश करायचं आणि इथे तो आपला टार्गेट ग्रुप दिसेल. आहे विजिबल. सिलेक्ट. जेवढे पण असेल तेवढे पण टाकू शकतो आपण, सेपरेट सेपरेट. टार्गेट ग्रुप स्टिकीनेस. स्टिकीनेस मीन्स, स्टिकीनेस मीन्स बोला काय बोलला इथे, एनेबल द लोड बॅलन्सर टू बाइंड युजर्स sessions to the specific target group. To use stickiness, the client must support cookies. म्हणजे काय असणार, म्हणजे हा एक्सेसिबल आहे की नाही आहे लिहा तुमच्या याच्यात एक्सप्लोर करायला. आता प्रॉपर एक्सप्लेनेशन नाही आहे तर आपण याला नेक्स्ट करू. ठीक आहे, सध्या स्किप करू, काय प्रॉब्लेम नाही आहे. लिसनर्स, ऍड लिसनर्स. ऍड लिसनर्स, एक्स्ट्रा लिसनर्स आपल्याला ऍड करायचं नाही आहे, तर 80 पोर्ट नंबर इनफ आहे आपल्यासाठी. बाकी एक्स्ट्रा सर्व्हिसेस आपल्याला यूज नाही करायचे आहे. ह्या सगळ्या, हे सगळे आपल्या याच्यात येतं डेव्हऑप्स. ओके, सो स्किप इट फॉर नाव. सगळं झालंय. क्रिएट लोड बॅलन्सर. तर लोड बॅलन्सर आपण इथे प्रोव्हिजनिंग बघू शकतोय. पूर्ण डिटेल इथे तुम्हाला बघता येईल. इथे आता हे काय, डीएनएस. क्लासिक मध्ये क्लासिकचा डीएनएस भेटला होता ना, तर इथे आपल्याला आता डीएनएस मिळाला आहे. आपण याला चेक करू. माय एएलबी. क्रिएट व्हायचं असेल, सो चेक. 80 पोर्ट नंबर लिसनर्स मध्ये आणि माय एलबी टार्गेट आपण त्याला अटॅच केलेला आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अगेन प्रोटोकॉल्स ऍड करता येतील.
पाथ बेस्ड राउटिंग, IP बेस्ड राउटिंग, तर हे इथून आपल्याला करते. सी HTTP 80 पोर्ट नंबर, लोड बॅलेन्सर, आणि याला डिफॉल्ट ऍक्शन मध्ये काय दिलंय, फॉरवर्ड टू टार्गेट ग्रुप. कुठल्या टार्गेट ग्रुपवर चाललाय, माय LB टार्गेट जो आपण क्रिएट केलाय. यामध्ये रूल्स आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत आणि टॅग्स आहेत. एक रूल हा आपण ऑलरेडी क्रिएट केलाय, जर सेपरेट आपल्याला क्रिएट करायचं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. तर थोडं चेक करावं लागेल आपल्याला, हेल्दी झालं तर व्यवस्थित काम करेल. प्रोव्हिजनिंग स्टेटस मध्ये अजूनही टार्गेट ग्रुपला पण बघून घेऊ. आपला इनिशियलायझेशन चालू आहे. स्टेटस चेक करत राहा. इथे काय होतं, अनयुज्ड होतं. आता इनिशियल्स ते पण स्टेटस दिसेल. हा, इथे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे, असोसिएट विथ द न्यू लोड बॅलेन्सर आणि दुसरा एक्झिस्टिंग लोड बॅलेन्सर. एक्झिस्टिंग मीन्स रजिस्टर टार्गेट्स. इन्स्टन्स डायरेक्टली आपल्याला ऍड करायचे असेल तर आपण इथे करू शकतो, पण आपण ऑलरेडी ऍड केलेले आहे. सी, फक्त वेट करायचा. आता तो हेल्दी यायला पाहिजे. दोन इनिशियलायझेशन मध्ये झाले, इथे मूव्ह होतात. अनयुज्ड मधून आता तो कुठे गेलाय, इनिशियल्स मध्ये गेला. सो लेट्स सी, चेक. थोडा वेट करावाच लागेल आपल्याला. इथे दिसतात बघा. कुठे आलो आपण, HTTP पोर्ट वर आलोय, लिस्नर्स मध्ये. तिथे तुम्ही याला रूल्स मध्ये ऍड रूल्स करा, ऍड रूल्स. तर इथे तुम्हाला दिसेल कंडिशन्स. होस्ट हेडर, पाथ बेस्ड राउटिंग आहे. पाथ बेस्ड राउटिंग तुम्ही इथे करू शकता, किंवा एखादी सोर्स IP देऊ शकता. HTTP रिक्वेस्ट मेथड, HTTP हेडर, क्वेरी स्ट्रिंग, एवढे सारे मेथडनी तुम्ही फॉरवर्ड करू शकता रिक्वेस्ट. कळलं. पाथ बेस पण करून बघू आपण नंतर. आपण जे इथे दिलेलं आहे index.html द्यायला पाहिजे होतं की नाही. हा, सी नाव स्टेटस इज हेल्दी आहे. हेल्दी स्टेटस, दोघेही व्यवस्थित आले. हेल्दी मध्ये 2 काउंट पण दिसतोय आता आपल्याला. गुड. तर त्याने चेक केलंय आणि हेल्दी डिक्लेअर केलेलं आहे. आय थिंक हे होऊन जायला पाहिजे.
सर्व्हिस अनअवेलेबल दाखवतोय. ALB प्रोव्हिजनिंग मध्ये आहे का, क्रिएट झालाय ॲक्टिव्ह. येस, ALB इज ॲक्टिव्ह नाव, बट काय दाखवत आहे तसं ते चेक करू. सर्व्हिस अनअवेलेबल का बरं दाखवत आहे, का बरं दाखवत आहे, का बरं दाखवत असायला पाहिजे. HTTP प्रोटोकॉल तर अवेलेबल आहे ना, इथे पोर्ट नंबर तर अवेलेबल आहे. देन इन्स्टन्समध्ये ॲप्लिकेशन रनिंग आहे का, मल्टिपल टर्म्स आहेत त्याचे मला आपल्याला चेक करावं लागेल. ॲप्लिकेशन तर रनिंग आहे आपली, ॲक्सेस होतो का. इफ यू चेक, आपले इन्स्टन्स आपला रनिंगमध्ये आहे है ना. इथे आता हा इश्यू थोडासा बघावा लागेल काय झालं. सर्व्हिस अवेलेबल. इथपर्यंत कोणाला काही इश्यू आहे, सगळं समजलं प्रॉपर. आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे आणि व्यवस्थित आपला ॲप्लिकेशन लोड बॅलन्सर क्रिएट केलेला आहे. आता हा जो ॲक्सेस होत नाही आहे यामध्ये थोडासा छोटा मोठा काही इश्यू तरी आपण ठेवलेला असणार करून, त्यामुळे ते झालेलं आहे. सो लेट्स चेक. सगळे डिटेल्स बघून घेऊ. लोड बॅलेन्सरला आपण सिक्युरिटी ग्रुप दिलेला आहे. येस, ओके. HTTP पोर्ट 80 ला टार्गेट ग्रुप दिलेला आहे. टार्गेट ग्रुप चेक करू. टार्गेट ग्रुपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हेल्दी आहे, व्यवस्थित आहे. हेल्थ चेक index.html मध्ये देतोय आपण, हेल्दी झालेला आहे. तर टार्गेट ग्रुपचा पण काही इश्यू नाही आहे. काय राहिलं, पाथ बेस करतो तेव्हा आपल्याला आयटम द्यावं लागतं त्यातला स्लॅशच्या आतमध्ये. बट आता याची तर गरज नाही आहे आपल्याला. ही तर नाही आहे काहीच. मॉनिटरिंगसाठी
लिस्टनर सर्व जात आहे, प्रायोरिटी डिफॉल्ट आहे, तर इथे पण काही चेंज करायची गरज नाही आहे. ॲक्शन्स, व्ह्यू रूल, एडिट रूल, दॅट्स इट. ओके, प्रायोरिटी तर डिफॉल्टमध्ये असणार. ठीक आहे, काय नाही, चेक करा एकदा तुम्ही क्रिएट करून बघा आणि तुम्हाला पण सेम इश्यू येतो का ते चेक करा. ओके, करून बघणार. लोड बॅलन्सर समजलं, ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर. ठीक आहे, इथे एक्सेस व्हायला पाहिजे राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये. तो काय करणार, पहिल्यांदा जसं क्लासिकमध्ये गेलं सेम त्याच टाईपने तो वर्क करताना दिसत. पण ऍप्लिकेशन लोड बॅलन्सरचा काय इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला समजलंय. ठीक आहे, ओके, करून बघा. एक छोटासा काहीतरी आपण मिस केलं असणार आहे, त्यामुळे तो सर्व्हर अनअवेलेबल दाखवतोय, नाहीतर काही जास्त इश्यू नाही आहे. ओके, ट्राय करा, देन सांगा मला. तर आजच्यासाठी इथेच थांबू आपण.